मित्रांनो नमस्कार. अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा जमाना हा स्त्री पुरुष समानतेचा आहे. पूर्वीच्या काळी पण होता चूल आणि मूल याच्यामध्ये काही लोकांनी आमच्या भगिनींना बिझी ठेवलं म्हणून बरंचसं नॉलेज त्यांच्या कव्हरेज एरियामधून बाहेर गेलेलं आहे. घर चालवायचं असेल तर पती पत्नी दोघं मजबूत पाहिजे असतात. मुलांवर संस्कार करतात, घराला पुढं नेतात. आमच्या भगिनी स्वयंपाक करतात आणि त्याच्यामुळं आपला परिवार निरोगी राहण्यास मदत होतो. म्हणून आज मी एक भगिनी आहे तिथं तुम्हाला दिसत असेल तर त्यांचं नाव विचारतो आणि त्यांना काही प्रश्न विचारतो. पटलं तर घ्या. मॅडम आपलं नाव काय आहे? नमस्कार. नमस्कार. माझं नाव पद्मा श्रीनिवास जोशी आणि हे बसलेले माझे मिस्टर आहे. नमस्कार सर. हां, ते जेडीमध्ये मुख्याध्यापक आहे. कारंजा इथे असतो आम्ही. हो, जिल्हा वाशिम. बरं बरं. तर मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. तर तुम्हाला पाककलेमधील काय काय येते? पाककलेची मला लहानपणापासूनच आवड आहे. अच्छा. म्हणजे सगळंच बहुतेक सगळेच पदार्थ मला येतात. हो का? ज्वारीची भाकरी वगैरे करता येते का? हो, ज्वारीची भाकरी वगैरे पण येते. आणि भाजी कोणती बनवता? भाज्या तसं पाहिलं तर सगळ्याच भाज्या येतात. तर विशेष करून वांग्याची वगैरे भाजी चांगली येते. हो का? सरांना कोणती आवडते? सरांना पण सगळ्याच भाज्या आवडतात माझ्या हातच्या. हो का? बरं, असं कधी झालं नाही का की एखादी भाजी केली आणि सरांना नाही आवडली तर मग ते नाराज झाले, तुम्हाला काही बोलले, असं काही झालं का? असं म्हणजे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही झालं. थोडंसं काही छोट्या मोठ्या चुका अशा झाल्या. हो का? पण सर काही असं खूप काही बोलले नाही. थोडंसं मीठ कमी झालं असं मामूलीच झालेलं आहे, जास्त काही झालं. ते प्रत्येकांचंच होतं. ते काय थोडंसं मीठ वगैरे बाकी तर काही एकदम उत्कृष्ट. हो का? बरं सर, मॅडमने एखाद्या वेळेस स्वयंपाक बनवला, भाजी बनवली, तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही तेव्हाच रागवता की रिॲक्शन काय करता? खरं आता प्रामाणिकपणे सांगतो. सांगा. की आजपर्यंत आता इतक्या वर्षामध्ये हिनं बनवलेला कुठलाही पदार्थ चांगलाच राहिला. अच्छा. आणि ते चांगलं खाल्ल्यामुळे दबावामध्ये बोलू नका. म्हणजे सरळ आहे का? आरोग्य आहे. अच्छा, याचं क्रेडिट यांच्याकडे आहे. अभिनंदन मॅडम तुमचं. कारण वेळेवर जेवण करणं देणे आणि जे मला काय खावं काय नाही या बाबतीत त्यांचं जास्त लक्ष राहते. म्हणजे समतोल आहार देतात का? मला समतोल देतात. आणि माझं बाहेरचं मार्केटमधल्या हॉटेलचं तळकट वगैरे बंद यांनीच करून टाकलं. तुम्हाला जे पाहिजे ते मी घरी तर करून देते. घरचं खा पण हेल्दी खा. बाहेरचं टोटली आता बंदच केलेलं आहे. म्हणूनच तर तुमचं म्हणजे वजन वगैरे समतोल दिसत आहे मला. त्याच्यामुळे कंट्रोलमध्ये. तर मॅडमचं अभिनंदन करायला पाहिजे. आणि एक राहिलं सर तुम्हाला विचारायचं, मॅडम की किती मुलं आहे तुम्हाला? 2 मुली आहे. 2 मुली आहे. काय करतात? दोघी डॉक्टर होते. अरे गजब, विशेष अभिनंदन. म्हणजे आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी आठवलं. पहिली महिला डॉक्टर. बरोबर. आणि मित्रांनो, यांच्या मुली सुद्धा डॉक्टरच होणार आहे. बघा बरं, अनेक परिवार मुलालाच जास्त महत्त्व देऊन काय करतात, मुलालाच हे बनवू, मुलालाच ते बनवू. यांनी तर मुलीला डॉक्टर बनवलं. म्हणजे पूर्ण परिवार त्यांचा चांगला सुशिक्षित बनेल. आणि बोला सर, काय बोला. पहिल्यापासून आम्ही हा भेद कधीच केला नाही. हो का? दोघांचे आम्हाला दोन्ही मुली लाडक्या. आणि आपल्याला एक परमेश्वराने एक जबाबदारी दिली, ती पूर्ण करायची, की यांना संगोपन करणे आणि चांगलं शिक्षण देणे. बिलकुल. त्यामुळे आम्ही भेद नाही केला. प्रत्येक पालकांनीच केलं पाहिजे. मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव मुळीच करू नये. नारी आहे म्हणून पुरुष आहे म्हणून नारी आहे. हे दोघांचं घर हे दोघांचं असते. दोघांना चालवायचं असते. एकाने पसरवलं तर दुसऱ्यांनी सावरायचं असते. फार छान आहे. तर मॅडम, आजकालच्या बऱ्याचशा गृहिणी काय करतात माहिती आहे का? ते 40-50 वर्षाचा झाल्या की मग पुसपास करायला छोटंसंच घर असते, बाई ठेवतात, स्वयंपाकाला बाई ठेवतात, कपडे धुवायला बाई ठेवतात आणि स्वतः काहीच करत नाही. तर त्यांच्यासाठी बरं हे सगळं काम तुम्ही करता का घरातील?
हो, सगळे कामं मीच करते कारण ते आताच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे. कारण जुन्या महिला ज्या होत्या त्या सगळे कामं घरीच करत होत्या, त्याच्यामुळे त्यांची हेल्थही चांगली राहत होती, वेळही चांगला जात होता आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य पण त्याच्याशी जुळलेलं होतं, म्हणजे चांगलं राहत होतं. त्यांना कोणतेच आजार असे खूप होत नव्हते. पण आता काय झालं, हे मोबाईलमुळे आणि सगळ्या कामाला हे लावून देतात आणि बाया नुसत्या बसून राहतात, त्याच्यामुळे लठ्ठपणाही वाढला, त्याच्याबरोबर चरबी वाढली आणि दवाखान्याचं प्रमाण पण खूप चक्रा वाढल्या. आणि लहान वयामध्ये जे विकार खूप 70च्या पुढे सुरू व्हायचे ते आता 40 मध्ये त्याच्याही आधी महिलांना सुरू होत आहे. त्याचं कारण हेच आहे की निष्क्रिय जीवनशैली म्हणजे हालचालच नाही. आणि ते काय होतं, मग शरीरामध्ये आळस चढला की मग तेच बरं वाटतं. आपण ऍक्टिव्ह असलं तर आपल्याला तेच बरं वाटतं, पण ते आळस चढला की मग काहीच करावं नाही वाटत. बरोबर आहे ना. आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर पण म्हणतात की फिरत चला डॉक्टर सांगतात. हो, तुम्ही करता का व्यायाम किंवा योगा वगैरे काही करता? योगा मी फिरायला जाते आणि जमलं तर योगा वगैरे करते. फिरायला किती मिनिट जाता? 1 तास जवळजवळ. छान. पण असंख्य स्त्रिया आमच्या भगिनी घरीच बसून राहतात, काही काम करत नाही, काही नाही. पण निसर्गाने म्हटलेलं आहे की तुम्ही आपल्या हात पाय याचा जर योग्य वापर नाही केला तर ते निष्क्रिय होईल ना. बरोबर आहे की नाही? आपल्याला निसर्गाने हात पाय कशासाठी दिले? पाय चालण्यासाठी, हात जेवण्यासाठी, काम करण्यासाठी. पण स्त्रिया बऱ्याचशा त्यांच्याकडे जर पैसा असेल, आर्थिक सुबत्ता असेल तर त्या मोलकरणीला लावतात. त्यांना ते काम करणं म्हणजे कमीपणाचं वाटते. त्यांना वाटते माझ्याकडे एवढा पैसा आहे, मग मी कशाला घरातलं काम करू. लहान मुलांना मॅडम, लहान मुलांच्या संगोपनासाठी सुद्धा बालवाडीमध्ये किंवा इतर ठिकाणी टाकतात आणि घरी मेड ठेवतात. त्याच्यावर चांगले संस्कार करू शकत नाही. जे आईच करू शकते त्याप्रमाणे आईच करू शकते, ते मेड नाही. आणि आई जेवढं काळजीने करते तेवढं त्या थोडी करणार आहे, करूच नाही शकत. हे मान्य आहे की आजच्या काळामध्ये दोघांना नोकरी गरजेची आहे. पण त्या मुलांचं भविष्य पाहणं तुम्ही त्यांच्यावर 3-4 वर्ष तुम्ही घरीच राहा. आणि काही आया तर मी अशा पाहिल्या की मोबाईल देऊन देतात मुलांच्या हातात. मोबाईल देऊन टाकतात आणि तू जेव, मग मोबाईल दाखवत त्याला आईच सवय लावते मोबाईलची. त्याच्याशिवाय तो जेवतच नाही. मग बरोबर आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये म्हणायचे लोक की जिच्या हाती पाळण्याची दोरी, आता जिच्या हाती मोबाईलचं बटन. बरोबर आहे की नाही? परंतु त्या भगिनींना तुम्ही काही संदेश द्या ना अशा, म्हणजे किंवा तुम्ही काम करत नाही, मोबाईल मुलांना देतात, काय करायला पाहिजे त्यांनी? मी एवढंच म्हणेल की जेवढं आपल्याच्याने शक्य होईल तेवढं घरातलं काम, आपले हातपाय चांगले राहण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आणि मुलांना पण मोबाईलपासून जितकं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवा. कारण जुन्या काळात कसं खेळायला वगैरे मुलं जायचे, त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती चांगल्या राहायच्या, एकमेकांमध्ये मिसळायचे. आता मुलांना काही सवय नाही राहिलेली तशी. मुलांना एकटंच बरं वाटते, कोणी आलेलं आवडत नाही, आपुलकी प्रेम ह्या भावनाच नाही राहिलेल्या. म्हणजे नेटवर्क बिझी झालं. त्यांना कोणी आलं तरी हेही समजत नाही की लोकांशी बोलावं लागते, त्यांना पाणी द्यावं लागते. त्याला मोबाईलमध्येच मॅनर्सही नाही राहिलेले, ते मोबाईलमध्येच गुंतलेले असतात. आपल्याला कसं लहानपणी कळायचं, कोणी आलं की पटकन आपण घरात जायचो, पाणी आणायचो, चहा करायचो. पण आताच्या मुलांना हे काहीच समजत नाही, ते मोबाईलमध्येच गुंतलेले असतात, त्यांना काहीच घेणं देणं नसते. कोणी आलं तर एक समाज आहे मॅडम, बाहेरून कोणी आला पाया पडतात ते. गुड मॉर्निंग करतात. पावर किती चांगली ती सवय. आज ती सवय नाही राहिली. घरात आई वडील बाबा सगळे बसलेले असतात मोबाईलमध्ये गुंग. काहीच म्हणजे कोणी आलं तर त्यांना काहीच वाटत नाही. आपल्याला कसं लहानपणी आत्या आली बा, मामा आले बा, किती क्युरियोसिटी होती. आता ते मुलांमध्ये ते काही भावना राहिल्याच नाही. आले का या, गेले तर जा, आम्ही आमच्या मोबाईलमध्ये
व्यस्त आणि चौकात जायचं असेल तरी गाडी आहे सध्या, गाडी आहे, पैदल जात नाही, पैदल जात जात नाही, नाही, बोलत नाही, काही नाही, काहीच नाही. पूर्वी स्वतः जायचे, सगळं करायचे. आता गाडीमुळं आळशी बनलेले, मुले सुद्धा आळशी बनलेले आहे. बरोबर. तर मुलांसाठी काही सांगा ना तुम्ही संदेश. तेच मुलांसाठी मी एवढं सांगेल की जेवढे मैदानी खेळ खेळता येईल तेवढं खेळा, जेवढे चांगले चांगले पुस्तकं वाचता येईल तेवढं पुस्तकं वाचा. पुस्तकातून जे ज्ञान मिळतं ते खूप महत्वाचं आहे. हे मोबाईलच्या ज्ञानापेक्षा पुस्तकाचं ज्ञान खूप महत्वाचं आहे. आणि तुमचे डोळे मोबाईलने खराब होतील, पुस्तकं वाचून तुम्ही खूप मोठं ज्ञान घेताल आणि ते तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. आणि प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये न्यूजपेपर लावायला पाहिजे. न्यूजपेपर लावायला पाहिजे. बरोबर. पेपर वाचताना मुलंही पाहतात, आहे की खरंच नाही. आहे. तुम्ही मोबाईल पाहता तर मुलंही मोबाईल पाहता, म्हणजे तुमचं ते निरीक्षण करतात ना. तुम्ही पुस्तक वाचा बरं. मुलांनाही वाटते क्युरियोसिटी, आई माझी पुस्तक वाचते. मुलं अनुकरण करतात ना मोठ्यांचं. पेपर वाचत आहे, मी पण पाहतो. बरोबर. हेडलाईन वाचतात ते, म्हणजे संस्कार असे संस्कार घडतात. आजच्या काळामध्ये असे संस्कार फार कमी दिसतात. म्हणून म्हणजे मोबाईल एकदमच वाईट आहे असं नाही, पण जेवढं आवश्यक आहे तेवढाच त्याचा वापर केला पाहिजे. कारण आताच्या काळात आवश्यकही आहे, पण त्याचा वापर लहान मुलांनी कमीत कमी करायला, मुलांना नको. माझ्या घरात कोणी लहान मुलगा आला, मोबाईल ठेवतो तिथे मी, आणि त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तर घेऊच देत नाही. बरोबर. सगळ्या मुलांना माहित झालेलं आहे की यांचा मोबाईल घ्यायचा नाही. खरंच आहे. मी त्यांना मग माहिती 10 वर्षापासून ही सवय लावली आहे. माझा मोबाईल कोणी घेतच नाही. बरोबर. तर मॅडमने फार सुंदर सांगितलं. आणि मॅडम, एक मला विचारायचं आहे की आजकालच्या अनेक महिला फक्त कर्मकांडामध्ये बिझी आहे, म्हणून ते खात नाही, पित नाही, काही नाही, ॲनिमिया होतो, त्यांच्यामध्ये रक्ताची कमी आहे, तर उपास तापास भरपूर करतात. तुम्ही कोणता उपास करता? उपास तापास खरं तर जास्त महिलांनी करूच नाही असं माझं मत आहे. कारण मी पण काही जास्त उपास तापास करत नाही, आणि माझे मिस्टरही म्हणतात की तू काही उपास करू नये, जास्त करू नको, कारण त्यांनीच उपाशी राहू नको. बरोबर आहे. कारण त्यांनीच महिलांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. ॲनिमिया येतो, अशक्तपणा येतो, आणि जर स्त्री जर सशक्त नसली तर ती घराची काळजी कशी घेणार आहे? बरोबर आहे. आणि त्या 2-2 वाजेपर्यंत उपाशी राहतात, मग त्यांची तब्येत खराब होते, मग घरात सगळं घरच डिस्टर्ब होऊन जाते. त्याच्यामुळे त्याचाही विचार करावा. आधी आपली तब्येत सांभाळूनच आपल्याला जे झेपेल तेवढंच करावं. बरं, मला एक सांगायचं आहे मॅडम की विवाह योग्य ज्या मुली असतात त्यांना आईनं काय शिकवायला पाहिजे? घरातील गोष्टी सांगा बरं तुम्ही. स्वयंपाक शिकवायला पाहिजे की शिकवू नये? काय करायला पाहिजे? नाही, आईने तर त्यांना स्वयंपाक तर महत्वाचाच आहे ना, कारण घरातल्यांची सगळी जबाबदारी तिच्यावर असते. त्याच्यामुळे चांगलं जेवण तिला तर यायलाच पाहिजे. ती तर प्राथमिक गरजच आहे. बिलकुल. आणि सगळ्यांची प्रेमाने वागणं, आपुलकी, हे पण आईने शिकवायला पाहिजे. आणि काही ऍडजस्टमेंट करायची सवय पण आईने तिला लावायला पाहिजे. बरं, फार चांगलं सांगितलं तुम्ही. आणि लग्नानंतर मॅडम अनेक मुली आणि आई यांचं नेटवर्क बिझी राहते. मुली काय करतात माहिती आहे का? तिकडं थोडं काही झालं की इकडे आईला सांगते. आई म्हणते अशी नको करू, तसे नको करू, तुझ्याचे हे तसे वागले का, तुझी सासू अशी वागली का, तुझा सासरा असा वागला का, मग तू अशी वाग. बरोबर. त्याच्यात काही पडलाय का? नाही. काय सांगायचं तुम्हाला याविषयी? नाही, आईनी तर खरं लग्नानंतर एवढं इंटरफेअर करू नये, लक्ष घालू नये. तिचा संसार तिला करू द्यावा. कारण आजकाल मुली काही लहान नसतात, वयाने मोठं असतात, त्यांना त्यांचं सगळं समजते. आईने चांगल्याच गोष्टी सांगायला पाहिजे. भांडण लावायची कामं आईने करू नये. आणि मुली सुद्धा आईला सांगतात ना लहान लहान गोष्टी, त्या गोष्टी सांगेपर्यंत तिकडे वातावरण बरोबर होऊन जाते. मुलींना पण सांगा तुम्ही, संदेश द्या. हो ना, मुलींनी पण घर टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आईनी पण तेच सांगायला पाहिजे की तू घरातले लोक कसे जरी असले तरी तू त्यांच्याशी निभावून घे, कारण पुढे तुला त्यांच्यासोबतच राहायचं आहे. त्याच्यामुळे कोणाच्या सांगण्याकडे लक्ष देऊन आपल्या घरावर. आणि हे पण आपल्याला सांगावं लागेल की
खरोखरच मुलीला जर तिथे त्रास झाला तर सांग तू आम्हाला की तिला हुंड्यासाठी पैशासाठी इतर कारणास्तव तिचा नवरा तिचे सासू सासरे त्रास देत असेल तर ताबडतोब सांग. बरोबर नाही का सर? हो हो ते तर आहेच, ते तर महत्वाचं. किती अन्याय पण सहन करायला नाही, करू नये, अन्याय सहन करू नये. त्रास असेल तर ते त्याच्या विरुद्ध ऍक्शन तर घ्यायलाच पाहिजे. कारण की आत्महत्या केल्या आहे ना हो मुलींनी, खरंच आहे. त्या सुशिक्षित आहेत तरी सुद्धा आत्महत्या झाली त्यांची. म्हणजे त्यांनी बरोबर आई वडिलांना सांगितलं नाही एकदा लग्न झालं की तू तिथंच मर. बरोबर आहे, हे चुकीचं आहे की नाही? तेही चुकीचंच आहे. बिलकुल. म्हणजे त्यावरही लक्ष जे चूक आहे ते चूकच आहे. मुलींनी याकडे सुद्धा लक्ष द्यायला, कारण की त्यांचं तिथं शोषण होऊच नाही, शोषण होऊ नये आणि अन्याय सहन करू नये आणि इकडं यायचं. हो बरोबर आहे. नाही तर मुली तिथंच राहतात, आणि त्रास सहन करत राहतात, अत्याचार होतो, मारपीट करते त्यांच्या घरातील लोक, पती सुद्धा पिऊन येतो. बरोबर आहे. हे पण नाही सहन करायला पाहिजे मुलींनी. बरोबर, त्याचा प्रतिकार व्हायला पाहिजे. प्रतिकार व्हायलाच, त्याच्या विरुद्ध ऍक्शन मुलींनी घेतली पाहिजे. आणि एक सेन्सिटिव्ह शेवटचा प्रश्न विचारतो की लव्ह इन रिलेशनशिप मध्ये अनेक मुलं मुली काही दिवस एकत्र राहतात, मग तो मुलगा बरोबर वागत नाही, मुलीला पटत नाही आणि ती मुलगी म्हणते की मी आता तुझ्यासोबत राहूच शकत नाही, मग तो मुलगा तिला मारून टाकतो. तर अशा संबंधाविषयी आधी सरांना विचारतो, मग तुम्ही सांगा सर. माझं हे म्हणणं आहे, आता कोणाला पटो की न पटो, आपल्या ज्या ट्रॅडिशनल गोष्टींमधलं जे चांगलं आहे ना ते आपल्याला घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे कमिटमेंट, जे जर कुठलंही नातं सांभाळण्यासाठी जे आपल्या बाजूनं जे पक्क सांभाळण्याची जी मानसिकता आहे ती जपल्या गेली पाहिजे. त्यासोबत आपण समाजाचे घटक आहेत हे विसरता आपण समाज आपल्यामुळेच बनतो, त्यामुळे समाजाचं नुकसान होईल असं वागणं कुठलंही नको. आणि त्याला समाजाला मान्य असणाऱ्या सर्वच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये जरूर जगाव्या. बरोबर. म्हणून समाजाच्या ज्या काही चांगल्या ट्रॅडिशनल गोष्टी आहेत, ज्या चांगल्या आहेत आणि भविष्यातही चांगल्या राहतील, त्या फॉलो केल्या पाहिजे. बरोबर. मॅडम, त्यांना विचारतो की याविषयी तुमचं काय मत आहे की मुली आपल्याच मनानं करून घेतात, ते कसं वाटतं तुम्हाला? मुलींनी खरं तर सगळ्या गोष्टी आईवडिलांना सांगून क्लिअर करायला पाहिजे. कारण त्या म्हणजे काही चुकीच्या मार्गावर जातात, मुलं त्यांना फसवतात, मग त्यांचं आयुष्याचं नुकसान होते ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आई वडिलांना सगळं विश्वासात घेऊन सगळं सांगायला पाहिजे, मित्र बनवायला पाहिजे, आई वडिलांना मित्र बनवायला पाहिजे, आई वडिलांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आई वडिलांच्या कानावर टाकल्या पाहिजे. आणि सर, मी तुम्हाला विचारतो की आंतरजातीय विवाह हा चांगला आहे का? कसं वागायचं खरं म्हणजे या जनरेशनना? खरं म्हणजे जाती प्रथा आपल्याला जर नष्ट करायची या विचाराने जर आपण जात असलो तर शेवटी ज्यांना आंतरजातीय विवाहात ज्यांची तयारी आहे त्यांना आपण विनाकारण रोखणं हे काही चुकीचं नाही. ज्यांना करायचे असतील त्यांना त्यांच्या मर्जीने, फक्त एकमेकांना त्रास होणार नाही, एकमेकांच्या कुटुंबियांना दुखावणार नाही, हे पाहायला पाहिजे. बरं, मुलीनं आंतरजातीय विवाह जर करायचा असेल तर आधी त्याची नोकरी पाहायची. बरोबर. हो बरोबर आहे. व्यसन आहे का त्याला ते पाहायचं, मुलगा चांगला, आणि रक्त चाचणी करायची. बरोबर. त्याला एड्स आहे का, गंभीर आजार आहे, कोणता आजार आहे, हे या गोष्टी महत्वाच्या आहेत. पाहायला हिरो आणि शरीरामध्ये झिरो, काही अर्थ आहे? त्याला काही अर्थ नाही. काही लोक, काही विद्यार्थी किंवा मुलं खोटं बोलतात ना, मी मुंबईला पुण्याला नोकरीवर आहे म्हणते, मी साहेब आहे म्हणते, आणि मग इकडचे लोक तिकडे जाऊन काही पाहत नाही, त्याच्या ऑफिसमध्ये पाहत नाही, कंपनीत पाहत नाही, काही नाही, मुलगी देऊन टाकतात. तो तिकडे हमाली करते, तिकडे आल्यानंतर मग सगळं भांडाफोड होते, मुलीचा सत्यानाश होतो ना त्याने. बरोबर. म्हणून पालकांनी सुद्धा तो मुलगा काय करते हे सगळं पाहायचं, नोकरीवर आहे की नाही ते पाहायचं, तिथं जायचं. आणि मुलींनी सुद्धा हे पाहायचं बेटा की तो मुलगा कमावतो का, त्याला किती पगार आहे, तो आपला सांभाळ करेल का, त्याच्या परिवारात किती लोक आहेत, त्याची मित्रमंडळी कशी आहे, हे सगळं पाहून विचारपूर्वकच आपल्या जीवनामध्ये पहिलं पाऊल टाकायचं, असं मला वाटते. तुम्हाला पण तेच वाटत असेल?
जवळपास. विचार केला पाहिजे प्रत्येकानं स्वतःला सुरक्षित राहील आणि आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजालाही उगाच दुखावत स्वतःचे निर्णय घेणे हे टाळून द्यावं, समन्वयातून जगलं पाहिजे. हो, आंतरजातीय विवाहाला सरकार सुद्धा मान्यता देते सर. हो ना, बरोबर. म्हणजे जातीभेद नष्ट करायचं असेल तर आंतरजातीय विवाह रामबाण औषध आहे, पण समाजाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. समाजाने तसाही स्वीकार केलेला आहे, सगळ्यांनी नाही केला सर. आता ते काही मॉब लिंचिंग म्हणतो आणि मारून टाकतात, ते लोक वेगळे असतात, तो विषयच वेगळा आहे. परंतु ज्यांना ज्यांना पसंत आहे त्यांना आपण समाज मोकळीक देतोच. आपला समाज तसा सहिष्णू आहे. हो, आहेच ना. भारतीय समाज एवढा चांगला समाज आहे की नवीन नवीन विचार प्रवाह आपल्या समाजामध्ये स्वीकृत होतात. फक्त कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको, जबरदस्ती नको. आणि ज्यांना ज्यांना करायचं त्यांना करू द्या ना, फक्त सगळं पहा. फक्त समाज चांगला राहावा आणि कुटुंबे सुखी राहावे समाजाने, आणि व्यक्ती सुद्धा सुखावली पाहिजे. मग ठीक आहे, तुमचा परिवार चांगला राहायला पाहिजे असं पाहायला पाहिजे. आणि शेवटी मॅडम आणखी एक विचारून घेतो तुम्हाला की तुम्ही भूताला मानता का? भूत आहे का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या प्लीज. आहे की नाही भूत? आहे का? मी तर काही मानत नाही. म्हणजे नाही? जादूटोना आहे का? नाही. माझा विषयच तो आहे की देवी देवता कोणाच्या अंगामध्ये येत नाही, कारण की चॅनल माझं आहे त्याच्यामुळे मला बोलणं आवश्यक आहे सर की देवी देवता अंगात येत नसतात, भूत नसतात, आणि जादूटोण्यानं मच्छरही मरत नाही. म्हणून मनुष्य स्वयं अपने भाग्य का निर्माता आहे, आणि भूत कोण आहे तर माणूसच आहे, तोच वाईट काम करतो. बरोबर आहे. मरणे के बाद गमतीनं असं म्हणता येईल सर, सांगा की समजा भूत काल्पनिक दृष्ट्या आपण जर समजा मानलं जरी भूत असेल तर माणसं एवढे भयंकर झाले की भूतच माणसाला घाबरतील. तेच तो वाईट काम, गमतीचा भाग चांगली गोष्ट. माणूसच एवढा भयंकर होत चालला. हो, तोच वाईट काम करते ना सर. भूत माणसाला घाबरतील. आणि स्मशानभूमीमध्ये तर रविवारी मी जात असतो मॅडम, आणि तिथं स्वच्छता करतो, पाणी देतो, एकही भूत नाही आला. मी मागच्या वेळेस गाणं म्हटलं एका ठिकाणी जाऊन, भूताचे म्हणजे म्हणतात लोक, भूत राजा बाराजा, नाही तो बजावूंगा तेरा बँड बाजा, तो आलाही नाही. शंकरजीच्या मूर्ती समोर तिथे मोठ्या. बस हा मनोरंजनाचा जरी काही भाग असला तरी तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घ्यायला पाहिजे. मॅडमनी आज आपल्याला बरीचशी माहिती सांगितली. मुलींनी कसं वागायचं, घरामध्ये मुलींच्या आईनं काम कोणतं करायचं हे पण सांगितलं, आंतरजातीय विवाहाविषयी सांगितलं, संस्काराविषयी सांगितलं, स्वयंपाकाविषयी सांगितलं. खरोखर मॅडम तुम्ही आपले अमूल्य विचार व्यक्त केले, तर या चॅनलतर्फे आपले आभार व्यक्त करतो. सरांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. मला बोलावलं आणि आपण मुलाखत दिली. आता इथेच थांबूया मित्रांनो. आणि तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत नवीन जोडप्यांना भेटू आणि नवीन चर्चा करू. तोपर्यंत नमस्कार.